नमस्कार. द क्रू मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत. एकटे राहायला शिका, कारण खरी ताकद इथूनच सुरू होते. त्रास देणारे त्रास देतच राहतील, बोलणारे बोलतच राहतील आणि सल्ला देणारे सल्ला देत राहतील. परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते, म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं असतं. आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो, कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो. जीवनात संकट आपल्याला उद्ध्वस्त करायला येत नाहीत, तर आपल्याला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी येत असतात. प्रत्येक वेळी कोणाचा तरी आधार लागतोच असे नाही. कधीकधी एकटे बाहेर जाणे, एकटे फिरणे किंवा स्वतःसाठी थोडा वेळ काढणे खूप गरजेचे असते. त्यासाठी कुणाची परवानगी किंवा सोबत आवश्यक नाही. तुम्ही स्वतःच सगळं सांभाळू शकता. फक्त स्वतःवर विश्वास असला पाहिजे. पुस्तकातून ज्ञान मिळतं, पण आयुष्य जे शिकवतं ते अनुभवातूनच येतं. लोक काय म्हणतील किंवा कोणी काय विचार करेल या भीतीत स्वतःला अडकू नका. सुरुवातीला एकटे काही करणे कठीण वाटेल, पण हळूहळू आत्मविश्वास वाढतो, मन मजबूत होतं, निर्णय घेण्याची ताकद येते आणि स्वतःच्या सहवासात राहणं आवडायला लागतं. एकटे राहणं म्हणजे एकटेपणा नाही, तर स्वतःवर प्रेम करणं होय. जेव्हा तुम्ही स्वतः सोबत आनंदी राहायला शिकता, तेव्हा इतरांची मतं आपोआप कमी महत्त्वाची वाटू लागतात. गर्दीमध्ये राहून एकटेपणाचा आभास घेण्यापेक्षा एकटं राहणं आणि आनंद जगणं ह्यात खूपच फरक आहे. त्यामुळे एकटे राहायला शिका, कारण खरी ताकद इथूनच सुरू होते आणि एकटे राहण्यामुळे तुम्ही अधिकच समृद्ध आणि मनाने परिपक्व आणि बलशाली बनता. संपूर्ण व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल तुमचे खूप सारे आभार. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर देखील करा. चला भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.